आपल्या आई वडिलांना खुश करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत असतात. काही जण आई वडिलांसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. अशाच प्रकारे आपल्या आईसाठी कोल्हापूरची एक कॉलेजवयीन तरुणी आपला छोटासा चहाचा व्यवसाय चालवतीये. वडिलांच्या निधनानंतर आईला फेडावे लागणारे कर्ज भागवण्यासाठी तसेच आजारी असणाऱ्या आईला मदत करण्यासाठीच ती हा खटाटोप करत आहे. तर त्याचबरोबरीने आपले शिक्षण देखील तिने सुरूच ठेवलंय. त्यामुळे तिच्या या प्रयत्नांना आसपासच्या नागरिकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळतंय. बालाजी पार्कमध्ये इथे राहते मी. आता माझं शिक्षण BCom सेकंड इयर चालू आहे गोखले कॉलेज येथे. तरी माझे पप्पा वारून आता 1 वर्ष झाले. तर माझ्या मनात असं आलं की पप्पा वारल्यानंतर आपल्या घरची जबाबदारी ही आपणच घ्यायला पाहिजे. कारण माझ्या घरी मम्मी आणि मी आम्ही दोघीच राहतो. त्यामुळं मी चहाची माझी बालाजी पार्कमध्ये येथे एक छोटासा व्यवसाय चालू केला आहे. चहाचाच व्यवसाय चालू करायचं ह्याचं कारण असं की मी बघितलं की आपल्या इथं चहाला खूप डिमांड आहे. कधी पण म्हणजे ज्याची सुरुवात सकाळची सुरुवात असू दे किंवा संध्याकाळी आपल्याला थोडा विश्रांती किंवा कंटाळा न जाण्यासाठी चहाच लागतो. तर मला असं वाटलं की चहाचे व्यवसाय चालू करावा. त्यासाठी मी माझा स्पेशलीचा चहा माझ्याकडे आहे. त्याचप्रमाणे साखरेचा पण चहा आहे पण स्पेशली माझ्याकडे गुळाचा चहा आहे. त्यासाठी मी मसाला तो स्वतः तयार करतो घरी. सेंद्रिय गुळाचा ह्या चहामध्ये गुळाचा वापर होतो ह्या चहासाठी. शिवानीच्या आईची तब्येत वरच्यावर ठीक नसते. त्यामुळे आईकडेही लक्ष देण्यासाठी त्याचबरोबर वडिलांनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शिवानीने घराजवळच स्वतःचे हे चहा सेंटर सुरू केलंय. तर व्यवसाय करायचं कारण असं आहे की मम्मीची माझ्या तब्येत बरी नसता. त्याची तब्येतीने साथ देत नाही त्याची. त्यामुळं आणि प्लस माझ्या पप्पांचं म्हणजे 11 लाखाचं कर्ज आहे. होम लोन आहे प्लस फायनान्शियली पण कर्ज आहेत माझे भरपूर. 11 लाखाचा बोजा असं डोक्यावर आहे. पण तो मला थोडा हलका करायचा आहे. कारण मम्मीच्या अंगावर एवढं सगळी मला जबाबदारी द्यायची नाही आहे. कारण मी तेवढी आता सक्षम आहे तेवढंच करायसाठी. आणि व्यवसाय करायचं मूळ कारण हेच आहे की माझं हप्ते जे आहेत ते मला फेडायचे आहेत. आणि ते स्वतः मला या व्यवसायातनं फेडायची उमेद मला मिळेल नक्कीच याची मी आशा करतो. म्हणूनच मी एक्सटर्नल कॉलेजचा निर्णय घेतला. कारण रेग्युलर कॉलेजला जाऊन मला ह्या व्यवसायाकडे परत माझ्या लोनसाठी मला वेळ देता येणार नाही. दरम्यान अशा पद्धतीने काम आणि शिक्षण यांचा मेळ घालत घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या या तरुणीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. प्रत्येक जण तिच्या चहा सेंटरवर भेट देऊन तिला मदत करण्याचा प्रयत्न करतोय. लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.